वर्षाच्या नंतर मला थोडासा होश आला. तर ते नर्सनी आणि त्या मेडिकलच्या डॉक्टर लोकांनी बघितलं. तर त्यांनी काय आर्मीमध्ये काय असं काही नवीन काय झालं तर का, तर 1965च्या लढाईचा एक पेशंट, तर त्याला होश यायला लागला असं कमांडंटला कळवलं. तर तिथून सगळे जनरल वगैरे लगेच चलो होश आला आहे तर बघायला. तर ते लोक बघायला आले, जनरल वगैरे बरोबर होतं. तर ते ज्या वेळेला माझ्या बरोबर जे नर्सिंग असिस्टंट, मी बेडवर मला झोपवलं होतं आणि मेडिकल इन्स्पेक्शन केले, म्हणजे जनरल वगैरे येतात. म्हणतात तिथला जो हार्ट नर्सिंग असेल त्यांनी काय केलं, ते बेड सीट आहे ना अशी जोरात वाढली आणि मी खाली पडलो. त्या टायमाला मला होश आला की मी कुठं आहे हे असं अंदाज झोपून वगैरे अंदाज करत होतो. बघितलं तर पाकिस्तानचे मला ऑफिसर हे लोक सगळे पाहिजे. ॲक्च्युली ते लोक होते इंडियनच होते आणि ते विचारते जवान कैसे असं विचारत होते. आणि मी असं बघितलं तर मला काय फक्त काय माझ्या पाठीवरनं टँकर गेला एवढंच लक्षात. पण त्या टायमाला दुसरं काय बघितलं तर हे बघितलं तर मला काय वाटलं, हे जे सैनिक आहे आणि मला पाकिस्तानमध्येच पकडून ठेवलेलं आहे, आता हे लोक मला मारून टाकणार असं. तर आर्मीमध्ये काय ट्रेनिंग, एक को मारो फिर मरो. तर म्हटलं आता असंही मारायचं आहे तसं मारायचं आहे. यांचा एक मोठा स्टारवाला वगैरे ऑफिसर होतं, त्याला मारावं म्हणताना हे केलं. तर त्या जनरलला मी जवळ येऊन दिलं. जवळ आल्यानंतर त्याला क्रॅपनेट्स म्हणून असतात, तर असं इथं जे दाबाले करतात आणि जे माझं एक नर्वस सिस्टम आहे ना, आता तू बघ काय होतं सर, काय होते असं जोरात दाबलं की हे जी बाजू चालत नाही, बंद होती, नर्वस असं. त्या जनरलचं मी बंद केलं होतं आणि तो मला बाकी सगळे त्यांच्याबरोबर त्या मेडिकलला डॉक्टरला त्यांच्याबरोबर 4 माणसं कसे येतात तसे आले होते. ते सैनिक मला मारायला लागले, मी सोडले. त्यांचा प्रश्न मी विचारतो मी का, अरे तो मी इंडिया में है, लोक सांगायला रे, और ये ते पकड़ाई तो नहीं, इंडियन ऑफिसर है, जनरल साहब है, मत मारो, छोड़ दो इनको. तो जनरल है, आर्मी का ऑफिसर है, तो मेरे को आई कार्ड बताओ. तर त्या टायमाला आई कार्ड जो 4-5 जण लोक आले ते, त्या कोणाकडे आई कार्ड नव्हतं. तर त्यांनी विचारलं आई कार्ड नाही, तर मी आपण इंडियन नाही आहे म्हणून मी अजून जोरात थोडं दाबले की डोळे एकदम पाठवून लागते. त्यानंतर विचारलं तेवढ्यात एक नर्स आली, सिस्टर आली. सिस्टरला बघितल्यानंतर त्याला मला तो इंडियन आर्मीचा हे इंडिया दिलं. सिस्टर आप इधर आओ. पण ती पण घाबरली, काय एका जनरलला हे पकडलं नाही, मला पण मारून टाकलं. नाही दीदी आप आओ असं त्याला म्हटलं. आणि तिथं मैं अभी किधर हूँ, तो ती म्हणले आप इंडिया में है. तो इंडिया में है तो आप मेरे को आपका आई कार्ड है. तो मेरे पास आई कार्ड है लेकिन मेरा एक टेबल में रखा है, आपको दिखा. ठीक है, आप मेरे को आई कार्ड बताइए. तर ती आई कार्डला घेतली. तर त्या टायमाला तिनं ती आई कार्ड काढण्यासाठी टेबलातनं काढायला खिडकी उघडली. तर त्याने तिला, कारण माझ्या नजर माझ्या तिच्याकडे नाही, इकडे काही गडबड केली, ह्याला दाबायचं आणि ही बाईनं पण काही पिस्तूल काढले, काय शंका येतेच ना. तर मी झेंडा बघितला. त्या टायमाला विचार, अरे आपण इंडियन आर्मीमध्येच आहे, इंडियाच्या भारतामध्ये देतोय, कारण हा झेंडा आहे याचा अर्थ आपण आहे असं आनंदानं झालं. आणि त्या सिस्टरनी मला आई कार्ड तिथं दाखवलं. आई कार्ड दाखवल्यानंतर मला तसल्ली आली. मी जनरल साहब मेरे गलती हो गया, मेरे आपको पकड़ा और मैं आपको अभी छोड़ रहा हूँ. तर ठीक आहे, मग त्या जनरलला सोडल्यानंतर त्या लोकांनी इतकं मारलं. आणि त्या लोकांनी माझा कोर्ट मास्टर माहिती आहे आर्मीमध्ये सगळं कोर्ट मास्टर पनिशमेंट, कारण काय मी एका जनरलला पकडून मारलं मग त्यांना मला पनिशमेंटचा हक्कदार आहे ना. तर त्या पनिशमेंट देण्यासाठी मला हे सगळे. पण त्या जनरलच्या काय म्हणत आलं
इसको कोई नहीं मारेगा, इसकी केस क्या है हमको बताओ, इसकी कोई गलती नहीं है. ये पाकिस्तान में ऐसा म्हणजे ते स्टोरी मला तिने विचारली. पण माझ्या पाठीवर टँकर गेला एवढं तर मला माहिती आहे. आणि त्यानंतर डोळे उघडले तर मी वाईट करायचं, मारायचं म्हणून विचार करून ठेवला. आणि म्हणलं आता काय करायचं. तर मी काय केलं, हॉस्पिटलमध्ये सगळ्या नर्स वगैरे दवाखान्यात बरेच दिवस असल्यावर सगळ्याच्या ओळखी होत्या. तर सर मेरे को नींद आ रही है, 2-3 गोली देऊ ना सोने का. आणि असं मी 35 गोळ्या जमा केल्या सिस्टर लोकांच्या सर्व. आणि आता मारायचं म्हणून सांगितलं. तर तुम्हाला ते जाधव म्हणून ते टोपास दाखवलं तुम्हाला. तर त्याला सांगितलं विस्की घेऊन. मी कधी दारू विस्की कधी पेलो नव्हतो. त्या जाधवाला सांगितलं 2 बॉटल विस्की घेऊन ये. पैसे दिले आणि त्याला 2 बॉटल विस्की. तर त्या टायमाला अरे मुरली भाई विस्की दिया तुम तो कभी नहीं पीता, अभी तुमने तो बोला तुम अभी बड़ा हो गया. मग त्याला कसं तरी पटलं आणि त्यांनी 2 बाटल्या विस्की आणल्या. आणि मी काय केलं त्या 2 बाटल्या, तो म्हटला विस्की आणल्यानंतर अच्छा मैं अभी एक बहुत खुशी का बात है, आज मेरे को एक मटका नंबर बहुत अच्छा लगा है, तो मैं मटके के लिए पैसे दे दो मुरली भाई. तर ये लो पैसा. म्हणलं आता आपण असंही मारायचं आणि तसं मारायचं आहे. पण त्यांना त्याला ते पैसे देऊन टाकले. अरे मुरली भाई आपने एक चालूपना कर दिया क्या, तो मेरे लिए जॉकपॉट और पैसे के लिए दिया और तुम्हारे लिए भी चाहिए ना. अरे मेरा लक नहीं है, तुम ले लो. नहीं ऐसा नहीं कुछ देऊ. मी म्हटलं आता असंही मारायचं तसंही मारायचं आहे. पण केशर पाकिटमध्ये जे होते 100 रुपये काय किती पैसे मोजले नाही, आताच काढून दिले जेव्हा. तर आपण विचार काय करायचा, आपण नुसतं मारणार आहे आता एवढं विचार. आणि तो गेला तिकडं मटका लावायला गेला. आणि मी त्या झाडाखाली मला आश्विनी अजून ते झाड आहे. विस्की 2 बॉटल विस्की पीत बसलो आणि 2 गोळ्या टाकायच्या. अशा करत मी 35 गोळ्या खाल्ल्या आणि 2-1.5 बाटलीच्या जवळजवळ विस्की सगळे पिलो. असे त्या मी एकदम परत बेहोश झालो. म्हणजे मला ते कधी दारू पिलं म्हणजे कंट्रोल झालं नाही आणि असं खाली पडलो. हा तिथे गेला होता जाधव, जो माझा म्हणजे सबाई हे सगळ्याला मदतीला असतं. तो तिकडे गेला आणि तिकडे त्याने मटका लावला. तिकडे. तर पहिला त्याचा मटका लागला तर 44,000 रुपये जॉकपॉट लागले ना त्याने. दुसरी पिढी अरे तुमने ये पैसा लगा नहीं चोरी करके, नहीं ये पैसा मुरली भाई का, ये जॉकपॉट ये है और मेरा ही है, तुम्हारा ले लेंगे. उसको वो आदमी मांगता है पैसा, तो मिलिट्री में है. तो म्हणलं कल तो म्हणलं मी उसको लेकर आलो. मग तो माझ्याजवळ आलं. मला बघितलं तर मी असं उलटा असा पडलो होतो. आणि त्यांनी मला जोरात असं उचललं आणि तिथे थोडंसं घसर असं होती, असं पडलं. तर मी खाली पडलो होतो. म्हणजे पोटावर वजन पडलं. तर त्या टायमाला मला आत्तापर्यंत युरिनल कंट्रोल वगैरे नव्हती. तर पडलं ते एवढी विस्की वगैरे सगळं पेलं. काय कुदरत देवाला माहिती. डॉक्टर लोकांपर्यंत विचार करून त्यांना पण नाही कळलं. आणि मला लघवीचं कंट्रोल आला, ब्लडर्स कंट्रोल. आणि मग टेकला. मग त्या टायमाला तो आला. मुरली भाई आपको ये खुशी का बात है, काय झालं, आपल्या को जॉकपॉट लागला. मग मी त्यावेळेला म्हटलं ठीक आहे, मनात म्हटलं ठीक आहे जॉकपॉट लागला आहे, आता आपण जगायचं. मग रतन खत्री मुंबईवाले माणसं आहेत, त्यांना माहिती आहे रतन खत्री जो जगातला मोठा सगळं. आता सगळ्या जगामध्ये एवढे जुवे वगैरे चालतात, पण जो मटका आहे ते एवढीशी चिठ्ठी असते, त्याच्यावर किती करोडो रुपयेचं चालतो धंदा. मग तो रतन खत्री म्हटलं आत्तापर्यंत एवढं कुणाला जॉकपॉट वगैरे असा लागला नव्हता, मला लागला. मी स्वतः द्यायला. मग ते स्वतः हॉस्पिटलमध्ये आले होते आणि मिठाई वगैरे घेऊन आले. आणि 44,000 रुपये मी माझ्या ह्याच्यात करू सगळं गोरगरिबांना ते पैसे. आता असंही जगायचं तसंही जगायचं. आणि त्या टायमाला माझं जगायचं प्लॅनिंग आहे. सर ज्यावेळेस तुमच्या घरचे भेटायला आलते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये, तुमची आई पण भेटायला आलती, त्यावेळेस ती तुम्हाला म्हणाली होती की मुरली तू घरी ये, तू ठीक होशील. तर आईबद्दल काय सांगाल तुमच्या? आईबद्दल काही सांगू शकते. जे आई जी मदत करते ते दुसरं कोणी नाही मदत करत.
आई जी माणसाला सगळे नसलं तर त्याला पण माणसाला आई पाहिजे. सर, तुमच्या जीवनावर आज चंदू चॅम्पियन मूवी आहे. या मूवी थ्रू तुमची कहाणी आज भारतातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला आता वाटायचं काय नाही, ऑलरेडी पिक्चर निघाला आहे, तर पिक्चर होणार आहे. लोकांनी पिक्चर आता बघितलं आहे, माझी स्टोरी सगळी बघितली आहे. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी परत बघावं, बाकी काय सांगणार. आणि लाईफमध्ये माझा एक मंत्र आहे, हॅपीनेस द बेस्ट डाईट्स. लोकांनी आनंदाने जे काम करायचं ते आनंदाने करावं आणि आपल्या देशाची सेवा करावी. देशाची सेवा जर जमली नाही, कमीत कमी आपल्या आईवडिलांची सेवा करावी. आजच्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आईवडिलांनी तुम्हाला एवढं चांगलं शिकवलं, एवढी डिग्री दिली, तुम्ही सगळे केलं आणि तुम्ही फॉरेनला गेला. फॉरेनला गेल्यानंतर ते बिचारे आई वडील काय म्हणतात, माझा मुलगा बाहेर आहे, तो तिकडे गेला, तिकडे काय करतो, लग्न करतो, तिकडं प्रेम करून तिकडे जाऊन राहतो. इकडे आई वडील तसे एवढं करोडोनी रुपये आहेत, पैसा आहे, ते म्हणता एवढं आम्हाला बाहेरच्या देशातून येता येत नाही, पण तुम्हाला पैसा पडतो, ते पैसा पडतो, ते पैशाला आम्ही काय करू. तर माझी इच्छा आहे की लोकांनी जास्तीत जास्त कमी तिथे देशाची नाही सेवा तर कमी आईवडिलांची सेवा करावी, नाही आईवडिलांना महत्त्व द्यावं. आणि लाईफमध्ये माझं जाता विचारलं तुम्ही खुशीचा दिवस कुठला, तर मी भारताला ज्यावेळेला आता बक्षीस समारंभ असतो त्यावेळेला आपल्या देशाचा झेंडा वर जाताना सगळ्यात बघितला आणि सगळ्यात आनंद जो झाला की मी माझ्या देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव, गावचं नाव उंच केलं, हे सगळ्यात समाधानी आणि आनंदाचं झालं. कसं होतं सर एकूणच ऑलिम्पिकचं वातावरण, कारण फर्स्ट टाइम तुम्ही गेलता तिथे? हा ऑलिम्पिक काय खेळ असेल तर ऑलिम्पिक, आता हे कसं ग्राउंड आहे, असंच ग्राउंड आहे. आता कसं आता आपल्या इकडं आता आज ही गेम चालू आहे ते जॅव्हलिन थ्रोचे, तर जॅव्हलिन थ्रोचे लोक असतात, तर त्या टायमाला आता आपलं कसं स्टेडियम आता हे जॅव्हलिनचे जे जॅव्हलिन बघायला आहेत, शॉर्टपुट थ्रोचे बघायला खेळ. आणि आज पूर्वी जे होतं म्हणजे लोक स्पोर्ट्समॅनला ह्याला त्या खेळायला आणि त्यातल्या त्यात बेसिकली अपंग माणसाला कोणी महत्त्व देत नव्हतं. आजकाल पहिलं कसं हे लंगडे हे पांगडे असे होते, आता तसं नाही बोलत. आता विकलांत म्हणून सांगायचं, दिव्यांग हे सांगायचं, नाहीतर तुम्हाला 1000 रुपये दंड आहे. आणि चंदू चॅम्पियन पिक्चर जे हे आहेत ना स्पोर्ट्समॅन लोक जे ऑलिम्पिकला खेळ अपंग लोक गेले होते, तर त्यांनी पहिलं चांगले लोक काही मेडल आणत नाही, मी किती मेडल आणणार, तर माझा चंदू चॅम्पियन म्हणून म्हणलं कमीत कमी 25 मेडल आणतील असं बोललो होतो. पण आमच्या अपंग लोकांनी 29 मेडल आणले. आणि आता हे जे प्रॅक्टिस वगैरे हे सगळं आता कुठे हे झालं तर अपंगाचं म्हणत, आता मला 1936 आता 36 साली जे आता नेक्स्ट ऑलिम्पिक होणार आहे, तर त्यासाठी मी 50 मेडल आपले अपंग आणतील असं हे गॅरंटी केलेली. तर त्यासाठी कसं आता हा कपिल आहे, तो अपंग लोकांना आता व्हॉलंटिअरसुद्धा हे तर सगळ्यांनी मदत करतात. आणि हे जे मी 50 मेडलचं 36ला आणायचं ते माझं स्वप्न पूर्ण व्हावं हे. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणत हे एवढे सगळे असताना हे सगळे मेडल वगैरे घालून येतात, तर मेडल घालायचा उद्देश असा की लोकांनी पद्मश्री काय आहे, ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल काय, तुम्ही आता एवढंच लोक बघितलं तर काही मुलं हे मेडल गोल्ड मेडल आणलं, आपण पण गोल्ड, असं काही एवढे हे एवढ्या लोकांमध्ये कमीत कमी 10 लोकांनी जरी म्हणावं हे घेतलं सगळ्यांना जास्त आपल्या देशाला मेडल आणते. सर, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ही मूवी बघितली होती, तर तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? तेव्हा आता कसं मला रडायला आलं होतं, तसंच म्हणजे एवढं मोठं पंतप्रधान मोदी वगैरे यांच्याबरोबर मी आज पिक्चर बघतो आणि माझं स्वतःचं पिक्चर माझी स्टोरी मोदी साहेबांना सुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं आणि होतं. हे कपिल होता त्याला पण तसंच.
सर सुशांत सिंग राजपूत सरांना तुम्ही अप्रोच केलं या मूवीसाठी, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण त्यांचं आणि तुमचं नातं खूप असं जवळचं होतं. सुशांत इतका चांगला माणूस होता, इतकं चांगलं हे होतं. त्याने ॲक्च्युली फिल्म माझी बनवली होती, अर्धी बनवली होती, नंतर कॅन्सल. आणि त्याचं बिचारायला सुसाईड केलं, त्यामुळं माझी फिल्म राहिली. त्यांच्याबद्दलचा एखादा किस्सा? किस्सा काय, कारण ते तुमच्या घरी यायचे मूवीसाठी यायचे वगैरे, तर गप्पा बिप्पा मारायचे. त्यांना काय ते आता मोठा माणूस म्हणजे आता कुणाला खरं रोडवर भजी तळताना वडापाव खाता, तर त्याला वडापाव खूप आवडायचा. तर हा कपिल त्याला वडापाव आणून द्यायचा. पण कुणाला माहिती नाही. ते मॅडम आणि त्यांच्या हिच्या कबीर हे जे त्यांचे मॅडम वगैरे ते लोखंडे मॅडम होते, त्यांना सुद्धा तेलकट खायचं द्यायचं नाही. आणि त्याला वडापाव आणि भजी खायचं आवडायची. म्हणून तो घेऊन द्यायचा. आम्ही चुरून वडापाव खायचं. आणि सगळ्यात म्हणजे दुःख काय झालं की आता एक प्रकारची चांगली दोस्ती होती आणि तो अचानक फाशी घेतली. त्याचं काही राज काय कळालं नाही तुझं. आणि मग नंतर हे कबीर खान यांनी माझं ही पिक्चर. कबीर खानचं कसं 83 त्यांनी आत्तापर्यंत ज्या फिल्म बनवल्या ते हे करून बनवलेले आहेत की असं कुठल्याही फिल्ममध्ये तो फेल गेलेला नाही. तर त्यांनी माझ्या घरी आला होता आणि विचारत होता सगळी माझी स्टोरी. तो म्हणला फक्त तुमच्याकडे एक अर्धा तास माझ्यावर गप्पा मारायचा. आणि माझी स्टोरी त्यांना सांगितली तर 1 तासाच्या ऐवजी 11 तास माझ्या ते घरी होते. जे सुनबाईंना सांगायचं जेव्हा खाणार इथंच काय, तर त्यांनी सगळं ऐकलं वगैरे. आणि माझी फिल्म म्हणे म्हणलं तुम्हाला मी अशी आपली फिल्म ही बनवू की जगामध्ये नंबर येईल आणि जगामध्ये. आणि आत्तापर्यंत कोणी अशी फिल्म बनवली नाही, हे बनवलं की आत्तापर्यंत अमेरिका इंग्लंड वगैरे कोणी अशी फिल्म बनवलेली नाही अपंगासाठी स्पेशल हे बनव. आणि त्यांनी तो म्हणलं मी तो न्याय देईन सगळं म्हणे. आणि पैशाबद्दल किती पैसे देणार काय घेणार पैशाबद्दल काही बोलणं नाही काय नाही. फक्त त्याच्या डोक्यात काय होतं की काय मी फिल्मचे काय स्टोरी काय करतात. सारखं 11 तास बसणं म्हणजे नॉट जोक. कंटाळा आला की थोडंसं चहा बघवायचं. सर सलमान खान अक्षय कुमार पण आलते या फिल्म नाही म्हणून सांगितलं होतं. कारण काय त्याचा मूड डाऊन झालं ना. एक आपला माणूस गेल्यानंतर की काय आहे जगात आपलं म्हणून समजलं तर आपलं म्हणूनच समजायला पाहिजे. सर सगळं झाल्यानंतर तुम्ही कार्तिक आर्यन या तरुण ॲक्टरला निवडलं, तर कसं काय निवडलं? म्हणजे तो गव्हर्नर हाऊसमध्ये कधी कबीर खान आणि हे काहीतरी कशासाठी तर आले होते. तर सुशांतचा लुकाव कार्तिक आर्यनसारखं आहे. तर त्या टायमाला सुशांतने हे थोडं हे वाटलं. मला वाटलं हा माणूस करू हा ॲक्टरच आहे असं कबीर. मग त्या टायमाला मग ठरलं. मग कबीर खान म्हणला अरे ते मी पिक्चर बनवायचा हा ॲक्टर ठीक आहे. मग ते कबीर खानने त्याला केलं. आणि सर या फिल्मच्या पहिल्या सीनमध्ये असं दाखवलंय की तुम्ही राष्ट्रपतींवर केस करायला जाता. बरोबर, अर्जुन अवॉर्डसाठी गावाचा विकास. तर त्या टायमाला मी ज्यावेळेला हे केलं होतं की माझ्यावर अन्याय झाला होता की मी तुमच्या रेकॉर्डप्रमाणे मला सगळे हे झालं. एक अपंग म्हणून त्याला तुम्ही इंटरनॅशनल ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल हे सगळं आणलंय तरी तुम्ही देत नाही. तो पंतप्रधानावर मी भांडलो होतो आणि राष्ट्रपतींच्या यांच्यावर केस केली होती. आणि त्याचा फायदा असा झाला की आत्ता जे अर्जुन अवॉर्ड दिलं तर सरकार राष्ट्रपती सगळे त्यांच्यावर केस होते ना आतापर्यंत. जेव्हा मी केस केली वाटत तेव्हापासून आतापर्यंत राष्ट्रपती आपला कुठलाही मोकळ होता गुन्हेगार तर असं त्यांच्यावर राष्ट्रपतीवर चार्ज होता. तर चार्ज काढण्यासाठी गव्हर्मेंटने मला विचारलं तुम्ही ही केस परत घ्या. तुम्ही मला अर्जुन अवॉर्ड द्या आणि केस पाठीमागे घ्या. मग त्यासाठी ही स्पेशल अर्जुन अवॉर्ड केस माझ्यासाठी स्पेशल अर्जुन अवॉर्ड बनवलं आणि मी नंतर ही केस पाठीमागे. आणि फायनली तुम्हाला अर्जुन अवॉर्ड मिळाला. तर आता कसं वाटतंय? आता अर्जुन अवॉर्ड मिळालं ठीक आहे. आणि सगळ्यात
म्हणजे हे जे मिळालं बाजीराव पेशवे अवॉर्ड. बाजीराव पेशवे आतापर्यंत 41 फाईट लढाईमध्ये लढला, तो कधी हारला नाही. आता तसं आतापर्यंत 2-3 लोकांना दिले, त्यामध्ये राकेश शर्मा, चिदंबरम आणि मला हे अवॉर्ड सगळ्यात मिळालं. हे जगातलं सगळ्यात मोठं अवॉर्ड्स आहे. याचे 25 लाख रुपये मिळतात आणि हे करतात. तर आतापर्यंत जगामध्ये तिसरं म्हणून सांगितलं मला हे अवॉर्ड मिळालं. मला आतापर्यंत 476 स्वर्ण निघाले आणि पदकांतालाच्या पदवी मिळाली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. सर, तुम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटलेला आहेत, द्रौपदी मुर्मू आपले राष्ट्रपती. तर त्यांनी स्वतःच्या हाताने तुम्हाला कॉफी बनवून दिली, तर त्या प्रसंगाबद्दल काय सांगा? काही नाही, मला पहिल्यांदा बोलवलं होतं, तर त्या टायमाला त्यांनी मला गप्पा थोडं म्हणलं, तू जे कष्ट केले त्याच्यापेक्षा मी पण जास्त कष्ट केले. तर का चंदू चांबेन पिक्चर तुम्ही बघितला आहे, त्यांनी चंदू चांबेन पुऱ्या ह्याला स्टाफला पण त्याच्यात दाखवला. आणि ते म्हणाले माझी परिस्थिती अशी होती, चिंदी असतात ना साडी बन्यान, याचा गोल बॉल करून मी खेळले, ते तुम्ही खेळाय. आज नुसतं पैसा आणि हे नाही पाहिजे असं प्रेम होतं. तसं मला प्रेमाने मला एक भाऊ मिळाला म्हणून त्यांना एक हॅपीनेस आहे. कधी दिल्लीला गेलो तर चहा पाहिजे, त्यांच्या ऑफिसला गेलो तर रिस्पेक्ट. एक अपंग माणसाला, पण ते कधी असं मला अपंग वगैरे असं समजत नाही भाऊ म्हणून. सर, मिल्खा सिंग बद्दल काय सांगाल? मिल्खा सिंग आम्ही इथं सात तुम्हाला एमी कोर्सचं बेस दाखवलं ना, तर एमी कोर्स ते पण एमी कोर्स होते, पण माझ्यापेक्षा सिनियर होते. ते गेमच्या प्रॅक्टिस करायचे, माझा रूम आणि त्यांचा रूम शेजारी चांगलं हे होतं. आणि आता पिक्चरमध्ये सुद्धा जी गाणी वगैरे दाखवलेत ना, तर माझ्या गाड्यामध्ये बन्यान आणि चड्डी हिरवी घातलेली आणि त्या मिल्खा सिंगची खाकी एवढं. आणि दोघांचं म्युझिक एका ह्याच्यात आहे. आता माझ्या स्विमिंग पूल वगैरे बरे, तर त्याचे पण स्टेडियम वगैरे बरे माझे पण हे केलं. सर, जेव्हा तुम्ही स्विमिंगमध्ये पहिलं गोल्ड मेडल जिंकलं होतं, तुमचं नाव अनाऊन्स झालं, तर तेव्हा तुम्हाला काय फील झालं? कारण भारताचा झेंडा असा वर. काय नाही, मी थोडं घाबरलो होतो, म्हणजे थंड तिथं कसं जर्मनला थंडी वगैरे वाजत होती. जिंकलो होतं, अर्धवट काय आलं होतं, जिंकलं इंडिया जिंकली. तर हे सरदार जे लोक आहेत ना, जास्त जे इतके सरदार लोक खुश होते की माझ्या कोच वगैरे कुठे गेला त्याचा पत्ताच नव्हता. आता इथं कसं काही पोरं आहेत बघा, ते काही मुलं आत्ताचा इथला प्रसंग असं सांगतो की काही मुलं आहेत तर त्यांचे कोच पुन्हा बघितलं नाही म्हणून ते पुन्हा बघायला गेलेत आणि ते इथं प्रॅक्टिसला सोडलेत. असं माझा कोच त्या टायमाला कुठं फिरायला गेलो होता माहिती होतं. मला सरदारी लोकांनी मदत केली आणि गोल्ड मेडल टँकमध्ये बाहेर काढलं, मेडल घ्यायला सरदारी लोक माझ्याबरोबर. सर, तुम्ही लहानपणी पाहिलेलं स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं आणि ही साधी गोष्ट नाही आहे, खूप जणांना जमतच नाही आणि त्यामध्ये खूप सारे अडथळे आले, तो प्रसंग तुमच्यासोबत घडला. अशामध्ये एखादा पॅरा खेळाडू खचण्याचं प्रमाण खूप असतं किंवा तरुण खेळाडू खचण्याचं प्रमाण जास्त असतं. नाही, काय सांगाल? माझ्यामध्ये कसं झालं की मला जे कुठले गेम जसं कुस्ती सोडली, हॉकी घेतली, हॉकी खेळल्यानंतर हॉकी सोडली, बॉक्सिंग चालू झाली, बॉक्सिंग सोडलं, लास्टला काय मिळालं तर स्विमिंग मिळाली. हे माझं सगळं कुदरतं. ते कुठल्या प्रोग्रामाचं ठरवून किंवा असं करायचं म्हणून असं नाही, जे घडत गेलं ते आपलं ऑटोमॅटिक. सर, कोण आहेत चंदू चॅम्पियन? चंदू चॅम्पियन काय मी त्या आता माझं टोकन नाव ठेवलं तर रिअली काम करणारा कार्तिक आर्यन. माझं जे तुमच्या पुढं सगळं दाखवलं ते कार्तिक आर्यनने पण सगळं चांगलं काम केलेलं आहे. त्याला पोहता येत नव्हतं, ते पोहायला शिकलं. पोहायला शिकल्यानंतर त्याला सांगितलं आता मुरलीकांत पेटकर पाय त्यांच्या हालत नाही तर ते म्हणजे जे इतके अवघड आणि बॉक्सिंगसुद्धा खेळला. जसं मी आता 13 नॉकआउट केले होते तसं त्यांनी पण नॉकआउट. चांगले बॉक्सर ते प्रॅक्टिसमध्ये हे करताना स्टुडिओ हे करताना
त्यांनी पण बराच मार खाल्ला आहे. सर आत्ता जे तरुण खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला काय आहे, मनात पक्का विचार करा की मी हे मेडल घेणार आहे पुढे. आणि पेशंटली काय आहे, जे लोक आहेत ते 14 वर्षाच्या पुढील मुलांना ट्रेनिंग देवतं की ते आपल्याकडे काय होतं, जे खेळ आहेत तर त्याच्यामध्ये लहान मुलांना जबरदस्ती करतात, आई वडील पालक जबरदस्ती करतात, ती जबरदस्ती झाली नाही पाहिजे. थँक्यू सर, तुम्ही एवढा टाइम दिला नाही आणि आता काय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नाही. आणि कसं माझं मुलांना आणि प्रत्येकाला जे जे काय असेल ते खरं बातमी मिळाली. त्यामुळे काय तुम्ही उद्या देशाचे पत्रकार करणे घेते ना, हे देशाचे उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. म्हणताना तुम्हाला जे काय इंटरव्ह्यू घेतली तर त्यामध्ये त्यांनी खरं कारण म्हणजे परिस्थिती सगळं नुसती पब्लिसिटी म्हणून करू नये. सर तुमची ही कहाणी नक्कीच प्रत्येक पॅरा खेळाडूसाठी एक प्रेरणास्थान बनून राहील. थँक्यू सो मच सर.